मध्ये स्वागत। सोलापुरातील सीना नदीला पुराचा फटका बसलाय, त्यामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत। हातातोंडाशी आलेल्या मका पिकाचा घास पुराने हिरावून घेतला। याची तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। शेतकऱ्यांनी पीक विमा काढूनही पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। आपल्या व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। काय होतं आणि सध्या पीक विम्याची काय परिस्थिती? पीक विम्याची भरा म्हणल्यावर आम्ही 1 रुपया असल्यापासून भरायला चालू केलेला आहे। आता ह्यावेळेस 1 रुपयाची स्कीम बुडाली। बरं कसं असेल तसं आम्ही भरलेलं आहे पीक विमा, कांद्याचं भरलं, मक्काचं भरलं, सगळं भरलं। आतापर्यंत 1 रुपयासुद्धा आम्हाला पोच झालेली नाही। फक्त 10-10 हजार रुपये म्हणून जाहीर केलं, काय पोच झाले पण 10 हजार रुपये 10 दिवस पुरत नाही ते आम्हाला। 5 किलो तेल घ्यायचं म्हणलं तर 750 रुपये लागते ती, 1 किलो साखर घ्यायची म्हणलं तर 50 रुपये लागते ती। तसं काय परिस्थिती झाली बघा ही आमच्या शेतकऱ्याची। आम्ही काय आमचं नशीब त्यावेळेस नशीबच नेलं आमचं पाक नेलं, हे नशीब नेलं। आमची मुलं शिक्षणाला येते, सगळं आहे। काय परिस्थिती आहे, आज माझा मुलगा चांगला शिकतो म्हणून मी आज पुण्याला घातला। महिन्याला 10,000 रुपये खर्च आहे, तर आता 1 रुपया उत्पन्न नाही। आम्ही खाव का आत्महत्या करावं ही वेळ आम्हाला आज आलेली आहे। ही शासनानं दखल घ्यावं, नाही दखल घेतली तर आमच्याजवळ आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही। हे काय करायचं बघा, ते कसं झालंय, घर वाहून गेलं, काय करायचं, काय कसं खायचं, कसं जगायचं, काय करायचं, ह्यांचं आता कधी जाहीर होणार? जाहीर होईल तर आम्ही काय करायचं? तोपर्यंत असंच बसायचं उपाशी। आपली शेती आहे, त्यात वर्षभर राबल्यानंतर ज्वारी गहू निघतं, ते आपण ठेवतो, मात्र अशा महापुरामध्ये ती पण वाहून जातं। मग कशा पद्धतीने बघ ज्वारी गहू घरातले आता खायला आणलं आहे, तरी वाहून गेले आमचं। आता आम्ही काय करू? काय राहिलं नाही, पाक पीक असं वाहून गेले, घर वाहून गेले, ज्वारी वाहून गेले। आज सध्याला घरी पेट नाही खायला। काय परिस्थिती आमची आम्हाला माहीत आहे। आम्ही कर्ज काढून पीक केलेलं उभा, एकही पीक असं राहिलेलं नाही। एवढं वाईट झाली परिस्थिती आमची। काय होतं शेतात बाग गहू दाबला, ऊस गेलाय, कांदे गेले, मिरची गेली आहे, काय शेतात बघायला नाही। आता सध्या शेतात अजून पाणी आहे माझ्या, बघता देखील येत नाही एवढं पाणी आहे शेतात। किती एकर? शेत आपल्याला 2 एकर आहे, त्या शेतात अजून सध्या पाणी आहे, घर आहे, काही दुखून नाही। आता सध्या परिस्थिती आता भीक मागून खायची बारी आली आहे। कर्ज काढून केलेलं आहे पाक सगळं। आता कर्जवाली फोन करते, कर्ज माफ केले बी नाही अजून, ते त्यांच्यावर दगाट चालूच आहे। करायचं काय आम्ही? हे शेतकरी न बोलण्याच्या अवस्थेत आपण पाहतोय की कशा पद्धतीने आत्महत्या करण्यापर्यंत पाऊल आणि बोलण्याची भाषा गेलेली आहे। त्यामुळे आता मायबाप सरकारने यांकडे लक्ष द्यावे आणि जास्त प्रमाणात जे पीक विमा कंपन्या आहेत त्यांनी त्यांचं जे पीक विमाचं कर्ज आहे ते मंजूर करावं आणि त्यांचं नुकसान भरपाई द्यावी, एवढीच माफक अपेक्षा आहे। त्यामुळे जगाचा पोशिंदा वाचला तर खायला अन्न मिळेल, अन्यथा त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही असंच म्हणावं लागेल। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, तिरे, सोलापूर। वेगवान स्वरूपात